दिंडोरी तालुक्यातील वरखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अपघातग्रस्त रुग्णाच्या उपचारात झालेल्या दिरंगाईमुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नुकतीच घडली आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून आरोग्य सेवा व्यवस्थेच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। फकीर भिका कासे वर्ष 42 राहणार जानोरी हे दुचाकीवरून प्रवास करत असताना मातेरेवाडी वरखेडा रस्त्यावरील खड्ड्यात अपघातग्रस्त झाले। गंभीर जखमी अवस्थेत स्थानिक ग्रामस्थांनी त्यांना वरखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलं। मात्र त्यावेळी वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हते। काही परिचारिका केंद्रात होत्या आणि डॉक्टरांना संपर्क साधण्यात आला। स्थानिक सरपंच व ग्रामस्थांनी तत्काळ रुग्णवाहिकेसाठी विनंती केली, परंतु रुग्णवाहिकेचा चालक गावाबाहेर गेला होता आणि चावी त्याच्याकडे असल्याने रुग्णवाहिका तत्काळ उपलब्ध होऊ शकली नाही। परिणामी रुग्णाला पुढील उपचारासाठी हलवण्यात विलंब झाला। दरम्यान डॉक्टर प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचले, पण तोपर्यंत रुग्णाची प्रकृती खालावली आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेनंतर परिसरात संतापाची भावना व्यक्त होते। वरखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झालेल्या रुग्णाला वेळेत उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याच्या घटनेची जिल्हा परिषदेने गंभीर दखल घेत तात्काळ चौकशी समिती नियुक्त करून अहवाल मागविलाय। वरखेडा रस्त्यावरील तो खड्डा सोमवारी बुजवण्यात आलाय। मात्र मृतांच्या नातेवाईकांनी संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सोमवारी वणी पोलीस ठाण्यात केली आहे। तसेच आरोग्य अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे। दरम्यान मंगळवारी चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुधाकर मोरे यांनी सांगितले। ऐका, आम्हाला स्वतः जाणून फोन आला का म्हणा सरपंच साहेबांनी डॉक्टर साहेबांना दाखल केला, परंतु अशी खबर आहे आम्हाला त्याला उत्तर दिलं करून दाखव गुन्हा दाखल करा, पेशंट तुम्हाला काय म्हणत त्यांच्या चुका दिसते नाही त्यांना। रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक।